डॉक्टर घासेसांना वाचवण्याचा क्लीन चिट मिळेल चाललंय. काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की असा काही रिपोर्ट येऊ शकतो. आणि मी खरं तर प्रशांतदादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. मला विचाराल तर हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट. ॲक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेली आहे, त्या मुलांची आई गेली आहे, कुणाची बायको गेली आहे, कुणाची वहिनी गेली आहे. इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा. अहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्हीही सगळे जाऊन आले. म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो. हे धक्कादायक आहे. याबद्दल आयोग अनेकदा बोललेला आहे, एक विचार. कोणालाही वाचवणार नाही. मात्र आता अशा प्रकारची क्लीन चिट मिळाली. पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले, पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले की बाबा या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी, मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता. पहिलीची प्राथमिक तपास झाला, CCTV मध्ये महिलेला बसवलं, पण त्या मुद्द्यांवर आम्हाला काही भाष्य केलं नाही. त्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडरमध्ये कागद टाकला पाहिजे. आणि जी कोर्टात केस आज प्रशांतदादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत. आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको, मुलगी, वहिनी आहे. हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही.